मित्रांनो, संसोहम या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. माणसाच्या आयुष्यामध्ये काही क्षण, काही वेळा अशा येतात की त्यावेळी माणूस म्हणतो की मला जे काही करणं शक्य आहे, जे काही मला करता येणं शक्य होतं ते सगळं काही मी केलेलं आहे. इथून पुढे जे काय घडेल ती परमेश्वराची इच्छा किंवा नियतीची इच्छा. हा नियती शरणपणा किंवा ही अगतिकता, एक हतबलपणा हा माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी त्याच्या वाट्याला येतो आणि त्यानंतर त्याची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाते. या चॅनलवरच्या कथा ऐकणारे जे श्रोते आहेत ते अत्यंत संवेदनशील आणि जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी असणारे लोक आहेत. तुमच्या कॉमेंट्समधून मी ते प्रत्यही अनुभवतो. त्यामुळे एक स्पेशल जी. ए. कुलकर्णी सीझन मी तुमच्यासाठी आणतोय. या अत्यंत जुन्या कथा आहेत, म्हणजे 1970च्या आसपास सत्यकथा किंवा प्रतिष्ठान यासारख्या अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या कथा आहेत. लाक्षणिक अर्थाने पाहिलं तर या लघुकथा आहेत आणि या एकाच एपिसोडमध्ये तुमच्यासाठी मला आणता आल्या असत्या. पण मला असं वाटतंय की एक एक कथा पृथकपणे ऐकून त्या कथेमधून आपल्या मनात उत्पन्न होणारे हे वेगवेगळ्या प्रकारचे पडघम तुम्हाला ऐकता यावेत, म्हणून तो अवकाश मी ठेवतोय. एक कथा ऐकल्यानंतर एक दिवस जाऊ देत आणि मग दुसरी कथा ऐका. कदाचित यूट्यूबवर या प्रथमच येत असतील. हा अनुभव तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तर नेहमीप्रमाणेच या कथासुद्धा आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. हाईप करायला विसरू नका. तुमच्या कॉमेंटची मला नेहमी प्रतीक्षा असते, हे लक्षात राहू देत. तर आपण कथेकडे वळूयात. प्रतिष्ठान या अंकामध्ये ऑक्टोबर 1968 साली प्रसिद्ध झालेली ही कथा. सोयरे. लेखक जी. ए. कुलकर्णी. सोयरे. मंदिरापर्यंत गेलेल्या असंख्य पायऱ्या चढताना माझं अंग सावरीच्या बोंडाप्रमाणे झालं होतं. अर्ध्या पायऱ्या चढून झाल्या तेव्हा आशेनं उमललेल्या मनानं मी वाटेत क्षणभर रेंगाळलो. त्या ठिकाणाहून मंदिरांची पुष्करिणी दिसत होती. तिच्यातील निळसर पाणी चौकोनी नीलमण्याप्रमाणे दिसत होतं व तिच्यात कडेनं कमलपत्रांच्या हिरव्या हिरव्या वर्तुळात लालसर कमळं फुलली होती. तोच डाव्या बाजूनं एक मुलगी आली आणि हातात अनेक हार घेऊन तिनं त्यातील एक तरी विकत घेण्यासाठी माझी आर्जव केली. मला हार नको होता. ते मंदिर कोणत्या देवतेचं आहे हे देखील मला माहीत नव्हतं. हार घ्यायचा झालाच तर तो पांढऱ्या फुलांचा असावा की लाल फुलांचा. या हळदी कुंकवाच्या पुड्या घेऊन खण काकणं घ्यायची याची देखील मला त्यामुळे कल्पना नव्हती. पण त्या मुलीचा हसरा चेहरा आणि नाचरे निरागस डोळे मला फार आवडले. माझं मन सुखानं ओसंडत होतं म्हणून मी तांबड्या पांढऱ्या फुलांचा मिसळ हार घेतला आणि तिच्या डोळ्यांसारखंच एक झगझगीत नाणं तिच्या हातांवर ठेवलं. गाभाऱ्यासमोरील विस्तीर्ण दालनात संगमरवरी फरशी होती आणि वर छताला 7 रंगात उजळणारं हजारो लोलकांचं झुंबर होतं. गाभाऱ्याभोवती डोळे दिपवणारं झगझगीत चांदीचं मखर होतं आणि आतल्या बाजूस पिवळ्या जर्द सोन्याच्या नागाच्या वेटोळ्यातून उभी राहिलेली मूर्ती समयांच्या स्निग्ध प्रकाशात चिरंतन आशेसारखी आधार देणारी वाटत होती. गाभाऱ्याजवळ एक तरुणी फुलं वाहत होती. मी येताच तिनं तबक उचललं व ती जाऊ लागली. तिची पाठमोरी रेखीव आकृती कमळाच्या उभार कळीत सूर्यप्रकाश भरल्याप्रमाणे धुंद वाटली. जाताना तिनं मागे वळून एक दृष्टिक्षेप केला, पण त्या एका दृष्टिक्षेपात तिनं माझं सारं आयुष्य संपुटात ठेवल्याप्रमाणे केलं आणि ती निघून गेली. बावरलेल्या मनानंच मी हातातील हार मूर्तीकडे टाकला व त्या रंगीत झगझगीत दालनातून उजवीकडे गेलो. पण मध्येच कुठेतरी पाऊल चुकलं. दृष्टी भ्रमिष्ट झाली. अनेक अंधाऱ्या पायऱ्या, धुळीनं कुंद झालेल्या ओलसर खोल्या, वळणं घेताना कपाळावर आदळलेल्या ओबडधोबड तेलकट भिंती यांच्या चक्रव्यूहात माझं अंग घुसळून निघालं आणि आंधळ्या पावलातून रक्त ठिपकू लागलं. आणि मग
मी अतिशय विस्तीर्ण चौकात आलो. तेथील प्राचीन भिंती वर चढत दाट अंधारात नाहीशा झाल्या होत्या. भोवती सर्वत्र सडत चाललेल्या मानवी जर्जर मांसाचा भोवळ आणणारा असह्य दर्प भरून राहिला होता. सभोवारचा अंधार टपून राहिल्यासारखा वाटत होता. त्यात अस्पष्ट दिसणाऱ्या पण सतत हालत असलेल्या अनंत छाया होत्या आणि त्यांच्यावर तरंगणारे अनेक मंद प्रकाशी डोळे होते. या साऱ्यांमधून पुढे जायचं या विचारानंच माझी पावलं वितळल्यासारखी झाली. प्राण ताणून मी वेगानं धाव घेतली, पण मध्येच पायातली शक्ती गळाली आणि मी जागच्या जागीच खिळून गेलो. अंधारातील सावल्यांमधून एक मुलगी जवळ आली. हार घेऊन आलेल्या मुलीचा चेहरा गंजून जाऊन विटल्याप्रमाणे या मुलीचा चेहरा होता आणि त्यातही अर्धा गळून गेला असून अंग सगळं टचटचीत सुजलं होतं. तिनं आपल्या पंजात माझ्या अंगठीचं बोट धरलं आणि ती म्हणाली, "मला ही अंगठी दे." स्वतः तिच्या हातांना बोटं नव्हती. त्या ठिसूळ ओलसर स्पर्शानं माझं सारं रक्तच विरजल्यासारखं झालं. मी पाय उचलून तिला एक लाथ हाणताच ती जमिनीवर आदळली आणि तिच्या भुसभुशीत किडलेल्या मांसात माझं पाऊल रुतलं. अंधारातील डोळ्यांचा मंद प्रकाश प्रज्वलित लालसर झाला आणि ते एकदम माझ्या भोवती जमू लागले. मी वेड्यासारखे हातवारे करीत त्या दाट छाया विस्कटत धावत सुटलो. पुन्हा अनेक आंधळ्या पायऱ्या, धुळीनं भरलेली दालनं, दर क्षणाला चेहऱ्यावर आदळणारी चिकट न सरकवता येणारी चिवट कोळिष्टकं, यातून मी भरकटलो. परंतु या भरकटण्यात एक निराळीच भावना आतडं कुरतडू लागली होती. तिला घेऊन या ठिकाणाहून निसटलं पाहिजे असं सारखं वाटू लागलं होतं. ती म्हणजे कोण हे मला तत्काळ आठवेना, पण तिच्या आठवणीनं एकदम हुरहुर वाटू लागली आणि जिव्हाळा दाटून आला व आता या क्षणी ती कोठे असेल या एका विचारानं मी व्याकुळ झालो. एक करकरणारा जिना चढून कोळिष्टकांनी मातलेलं जुनं दार मी ढकलताच ती भिंतीजवळ एका चौरंगावर बसलेली मला दिसली. तिनं गुडघे उंचावून पाय समोर पसरले होते आणि ती गुडघ्यात मान घालून चेहरा लपवून बसली होती. तिच्या आकृतीच्या रेषांवरूनच मी तिला ओळखलं व माझ्या आतड्यांचा ताण कमी होऊन मला हायसं वाटलं. तिच्या समोरच भिंतीला लागून एखाद्या तंतुवाद्याच्या तारा असाव्यात त्याप्रमाणे अनेक सुबक शुभ्र खांब होते आणि ते एका मागोमाग एक असे पसरत दूर अंधारात विरून गेले होते. त्या ठिकाणी इतर कोणी होते याची मला कल्पना नव्हती, पण मी आत पाऊल टाकताच लाल आणि निळी शिरस्त्राणं आळीपाळीनं घातलेली अनेक माणसं एकदम जमिनीतून उगवल्याप्रमाणे एकदम खांबा आडून पुढे आली. "आम्हाला चेहऱ्यावर जांभळा रंग आवडतो," त्यातील पहिल्याने म्हटले. त्याचाच प्रतिध्वनी निघाल्याप्रमाणे दुसऱ्याने म्हटले, तिसऱ्याने म्हटले, "आम्हाला चेहऱ्यावर जांभळा रंग आवडतो." आणि ते शब्द पुनरुच्चारित होत जाऊन अस्पष्ट होत गेले आणि शेवटी खांबांबरोबरच अंधारात विरले. "आम्हाला चेहऱ्यावर जांभळा रंग आवडतो. आम्हाला बिन आठवणीचे ओठ प्रिय वाटतात, म्हणून आम्ही तुला दसऱ्याचे सोने देण्यासाठी थांबलो आहोत." पुन्हा पहिल्याने म्हटले व गाभाऱ्यातून प्रतिध्वनींचे शब्द येत असल्याप्रमाणे पुन्हा त्या शब्दांची लाट पसरत जाऊन अंधारात नाहीशी झाली. त्यानं हात पुढे केला व मूठ उघडली. तिच्यात काळा केसाळ विषारी कोळी होता. मग त्या हातालाच कोंब फुटत गेल्याप्रमाणे मागोमाग हात पुढे झाले आणि त्यांच्यावर कोळी दिसत गेले. पण मला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. तिला घेऊन या ठिकाणाहून निसटलं पाहिजे ही एकच जाणीव माझ्यात जागी होती. मी अधीरतेनं हात झटकताच कोळी धरलेले सारे हात झटकून खाली आले. लाल निळी शिरस्त्राणं खांबा आड गेली आणि उगवलेली माणसं नाहीशी झाली. मी तिच्या जवळ गेलो व आवेगानं तिच्या खांद्याला स्पर्श करत म्हटलं, "चल माझ्याबरोबर, येथून आपणाला तत्काळ निसटलं पाहिजे." परंतु माझ्या हाताचा स्पर्श होताच तिनं तिरस्कारानं माझा हात झिडकारून टाकला आणि मान वर करून माझ्याकडे पाहिलं. तिचा तिरस्कार जाणवताच माझं सारं शरीर बधीर झाल्याप्रमाणे झालं.
ज्या एका व्यक्तीनं आपल्याला स्वीकारावं अशी तीव्र इच्छा मनात होती, त्याच नेमक्या व्यक्तीनं मला झिडकारलं होतं. आणि ज्या एका व्यक्तीला स्वीकारण्यासाठी माझं सारं आयुष्य तहानलेल्या रोपाप्रमाणे आसूसलेलं होतं, त्याच नेमक्या व्यक्तीला नाकारण्याची वेदना आता माझ्या वाट्याला आली होती. कारण तिनं चेहरा वर करताच माझ्या आयुष्यावर उमटलेल्या अनेक दिवसांच्या खुणा जाग्या झाल्या खऱ्या, पण त्या क्षतांप्रमाणे दाहक झाल्या होत्या. तिनं भुवया कोरून चेहरा जांभळा रंगवला होता. तिच्या काळ्याशार केसांऐवजी सतत अस्वस्थपणे वळवळणारे कृष्ण नाग होते. तिचे ओठ शोण रक्तात घडवल्याप्रमाणे लालभडक कठोर अस्नेह होते व तिरस्कारानं ते किंचित विलग होताच त्यातून तिच्या जिभेची 2 लाल टोकं हलताना मला दिसली होती. माझं सारं अंग एकदम जीर्ण कुबट झाल्याप्रमाणे विरजून गेल्याची भावना पावलांपासून हलकेच वर चढली. शून्य, निर्विकार, लुबाडल्या गेलेल्या डोळ्यांनी आम्ही क्षणभर एकमेकांकडे पाहिलं. निरोप घेण्याचा ओला अश्रू आनंद देखील आमच्या जवळ उरला नाही. इतकं सारं क्षणात जळून खाक झालं होतं. माझी निर्जीव पावलं माघारी वळली व मी बाहेर पडलो. समोरच्या धूसर प्रकाशात वर गेलेल्या खूप पायऱ्या होत्या. त्या चढताना मध्येच ठेचाळून मी थबकलो. त्या ठिकाणी निरनिराळ्या रंगांच्या शिळ्या फुलांच्या मेलेल्या पाकळ्या इतस्ततः विखुरलेल्या होत्या. त्या ठिकाणापासून मंदिराची पुष्करिणी दिसत होती. तिच्यातील पाणी हिरव्या तवंगामुळे विषारी दिसत होतं. तिच्या एका कडेला उभं राहून हाडांचा एक सांगाडा आपलं एक एक हाड निखळून काढून ते त्या पाण्यात धुत होता. त्यानं आपली कवटी खांद्यावरून उचलली व पाण्यात बुडवली. बुडबुडे टाकत पाणी खोबण्यात शिरून उघळून जाताच ती त्यानं परत खांद्यावर ठेवली आणि मान वळवून त्यानं त्या 2 कोनाड्यांनी वर माझ्याकडे पाहिलं. मी पाय उडत वर आलो. सभा मंडपातील संगमरवरी फरशी कीड लागल्याप्रमाणे डागाडागांनी विच्छिन्न झाले होते आणि झुंबरातील लोलकांच्या जागी निर्मास हाडं लोंबत होती. गाभाऱ्यात केसाळ पाठीचा एक अजस्त्र माणूस बसला होता. त्याच्या समोर शांत समंजस मोठ्या डोळ्यांचं अणकुचीदार चोचींचं घुबड होतं व तो माणूस त्याच्यावर सोललेले लाल भडक पक्षी वाहत होता. मी जवळून जात असताना त्यानं माझ्याकडे वळून पाहिलं, पण त्याला चेहरा नव्हता. पुन्हा एकदा अतिशय विस्तीर्ण चौक. तेथल्या भिंतींना छताचा अंत नव्हता. तेथील अंधारातील सावल्या सतत घुसळत होत्या आणि त्यावर अगणित लाल डोळे तरंगत होते. त्या ठिकाणी पाऊल टाकताच अंगभर थरथरत असलेला कंप स्थिर झाला. जे अनिवार्य आहे ते भोगलंच पाहिजे अशी आतड्याच्या आतड्यात निष्ठुर जाणीव झाली की जे येतं ते अंतिम निर्विकार धैर्य माझ्यात आलं होतं. आता या कुंद अमंगल ठिकाणी आपल्या पापांचा गुन्ह्याचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष होऊन जाणार या विश्वासानं माझं मन वटलेल्या वृक्षाप्रमाणे स्थिर झालं होतं. मी येऊन वाट पाहत उभा राहताच ती मुलगी घोळक्यातून पुढे आली व बोटं नसलेल्या पंजात तिनं माझी बोटं घेतली. मला ही अंगठी दे, ती म्हणाली. अंगावर थरारलेला शहारा मी तसाच जाऊ दिला व बोटं असलेला पंजा तिच्या बोटं नसलेल्या हातात राहू दिला. तेव्हा शीर मृत झालेल्या माझ्या निर्जीव सुजलेल्या हातातून ते बोट अंगठीसह निसटून निघालं आणि ते घट्ट पकडून ती निघून गेली. भोवतालच्या अंधारातील लाल डोळे मावळत असल्याप्रमाणे सौम्य पिवळसर झाले. माझ्या भोवती पोट उमळून टाकणाऱ्या कुबट दर्पाच्या आकृतींची गर्दी झाली. त्यातील एकानं बोटं नसलेला पंजा घेतला आणि घोगऱ्या आवाजात म्हटलं, आता तू इथेच राहा, कारण आता तू आमच्यापैकीच एक झालायस. आम्ही तुझे सोयरे आहोत, सोयरे आहोत, सोयरे आहोत, सोयरे आहोत. कुजलेल्या कातड्यासारख्या वाटणाऱ्या अंधारात मी त्याच्याबरोबर गेलो आणि ठिकठिकाणी धुपून जळत असलेल्या मांसाच्या आकृतींशेजारीच एका कोपऱ्यात निर्विकारपणे बसलो. कारण आता तेच माझे सोयरे उरले होते.